नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे. आज आपण जे मतदान होतं आहे विधानसभेचं 2024च्या, त्या संदर्भात मतदान का करावं, कशासाठी करावं याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. बहुतांश वेळा त्या दिवशी सुट्टी मिळते म्हणून बहुतांश लोक हे आपल्या घरात बसतात, काहीतरी बाहेर प्लॅनिंग करतात, फिरायला जातात. त्यापेक्षा त्या दिवशी आपण मतदान का केलं पाहिजे? तर मतदान करताना आपण एक विशिष्ट गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज आपण जिथे राहतोय त्या संपूर्ण आजूबाजूच्या एरियाचा किंवा त्या मतदारसंघाचा जो विकास करायचा आहे, तो विकास करण्यासाठी जो एक व्यक्ती आपण निवडून देतो, तर ती व्यक्ती निवडून देताना आपलं जे मत आहे ते अतिशय अमूल्य असतं. मग तुमच्या याच्यामध्ये तयार होणारे जे काही रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, तुमच्या भागात येणारे जे काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट्स असतील किंवा तुमच्यामध्ये काही कॉलनीचे काही अरेंजमेंट्स असतील, ज्याला आपण नगररचना म्हणतो, तर ह्या ज्यावेळेस केल्या जातात त्यावेळेस तिथे जे ज्याचं मत बहुमूल्य असं समजलं जातं, असा जो एक आमदार आपण इथे निवडून देतो महाराष्ट्राच्या सदनामध्ये, तर तो निवडून देताना आपण आपलं मत त्यामध्ये सहभागाने नोंदवू. कदाचित तुम्हाला त्या सगळ्या उमेदवारांपैकी एक उमेदवार पसंत नसेल, तर तिथे एक ऑप्शन आहे नोटा म्हणून. ॲटलिस्ट तेवढं तरी जाऊन प्रेस करा की त्यांना ज्या पद्धतीने सरकार किंवा जे पक्ष आहेत त्यांना कळेल की आपण दिलेला उमेदवार लोकांना पटत नाही. तर त्याचं ज्यावेळेस कदाचित पर्सेंटेज वाढेल त्यावेळेस उमेदवार देण्याची जी त्यांची प्रथा आहे की आजकाल कसं की बहुतांश ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे किंवा बहुतांश ठिकाणी असं म्हटलं जातं की हा काहीच काम करत नाही पण याला पक्षाचं पाठबळ जास्त आहे, असे उमेदवार नोटामध्ये ज्यावेळेस पर्सेंटेज वाढेल तर हळूहळू ते रिडक्शन येईल, त्याच्या पाठीमागे हळूहळू काही गोष्टी बदलतील. तसं की आता ह्या इलेक्शनमध्ये जर तुम्ही विचार केला तर निवडणूक आयोगाने एक सुंदर गोष्ट काढली आहे, ती म्हणजे की ज्या यांच्यावर गुन्हेगारी वृत्तीचे खटले दाखल केलेले आहेत त्या सर्वांना त्यांच्यावर जे खटले चालू आहेत ते किमान निवडणूक होण्याच्या आधी 3 वेळा पेपरमध्ये आउट करायचे आहेत. तर तुम्ही त्यांची तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड तिथे दिसू शकते. तर तुमचं मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाची कोण प्रोग्रेस जास्त करू शकतं असा उमेदवार तुम्ही निवडा. आता त्यामध्ये बरेच लोक असे करतात की हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या प्रांतात राहतो किंवा हा एका अमुक धर्माचा आहे म्हणून मतदान करतात. तर त्या गोष्टीकडे लक्ष न देता सारासार कुठली व्यक्ती आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकते त्या अनुषंगाने सगळ्यांनी जाऊन मतदान करा. आणि हा एक मतदानाचा जो उत्सव आहे तो उत्सव सगळे मिळून आपण साजरे करूया. आणि प्रत्येक जण आपल्या बोटाला शाई लावून सेल्फी काढून निश्चित स्टेटसला ठेवेल आणि आपला जो ग्रुप आहे किंवा इंस्टाग्राम आहे त्यावर तुम्ही निश्चित ती पाठवाल अशी मी एक आशा व्यक्त करतो तुमच्याकडनं. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.